नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 1 जुलैचा रिव्ह्यू. आजच्या भागाची सुरुवात थोडी मागूनच झालेली आहे. तर आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहतोय की धन्याने अवनीच्या फोनवरून त्याच्या आईला फोन लावलेला असतो. खूप इमोशनल सीन आहे मंडळी. धन्या म्हणत असतो, हॅलो आई, आई कशी आहेस तू? मजेत आहे ना? देवाकडे आहे म्हणजे मजेतच असशील. तो पुढे म्हणतो, आई तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. नाही, माझा पहिला नंबर नाही आलाय, त्याच्यापेक्षा एक छान गुड न्यूज आहे. आपल्या घराला आहे ना बाईचा आशीर्वाद मिळालाय. अवनी त्याचं बोलणं ऐकत असते. ती खूप इमोशनल झालेली असते. धन्या पुढे म्हणत असतो, अगं तुला माहिती का, एकदम फुलासारखी वहिनी मिळाली आहे आपल्याला. आय, तू जशी माया लावली असती ना तशीच माया लावून राहिली आहे आपली बहिणी. कधी कधी आहे ना असं वाटतंय की तूच आली आहेस का काय. धन्या पुढे बोलत असतो, तुला माहिती आहे का, आपला अण्णा सुधरू राहिलेत बरं का. त्या दिवशी आहे ना त्यांनी भुर्जी बनवली आहे सगळ्यांच्यासाठी. नवलच आहे. आणि आश्चर्य म्हणजे काय आहे माहिती आहे का, आता दुपारी जेवायला मी एकटा नसतो बरं का, माझ्यासोबत वहिनी पण असतात. मला तर आहे ना जाम भारी वाटून राहिलं बघ. माझी ना चौकशी पण करतात, कुठं गेला होता, एवढा उशीर का झाला, कोणासोबत गेला होता. इकडे धन्या बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रू देखील येत असतात. तो खूप आनंदाने बोलत असतो तसा. पाहुणी देखील तिकडे इमोशनल झालेली असते. धन्या पुढे म्हणत असतो, आय तुला आठवतं का, माहिती आहे ना ती शाळेतली पोरं बघ क्रिकेट खेळायला बोलवायची, तेव्हा काही पोरं म्हणायची मी नाही येणार, आई ओरडल, आईची भीती वाटते. त्यावेळेला आहे ना मला काही कळायचंच नाही का बाबा, आईला काय घाबरायचंय, आई तर आपली असते, तिला काय घाबरायचं असतं, ती तर आपली काळजीच करत असते ना. अवनीला इकडे त्याचं बोलणं ऐकून कळतंय की धन्याने तिला जवळपास आईचाच दर्जा दिलेला आहे. धन्या पुढे म्हणत असतो, यशोदा पण असा ओरडायचा, पण यशोदानं ओरडलेलं ना याचा कुणालाच काहीच फरक पडायचा नाही. सगळे आपलं आहे ना सॉरी सॉरी म्हणायचे आणि परत सुरू असायचं. पण आता वहिनींचा धाक लय डेंजर आहे बरं का. त्या ओरडल्या ना घरातले काम असे पटपट दिशी होतात बघ. घरात 2-2 वेळचा झाडू मारला जातो, दारासमोर रांगोळी काढली जाते, सगळ्या वस्तू आहेत ना जागच्या जागी, आणि कपडे सुद्धा वेळेवर धुतली जातात. अगं मला तर आहे ना गंमतच वाटून राहिली आहे बघ. आणि मी ना उशिरा आलो ना तर मला विचारतात, कुठे गेला होता, कोणासोबत होता, काही जेवलाय की नाही, तुला रोज उशीर होणार आहे का. जाम भारी वाटून राहिले बघ आई. तो अवनीकडे बघून म्हणतो, आता नेहमीसाठी काळजी करणारी वहिनी आली आहे. अवनी आणि धन्या दोघेही इमोशनल झालेले असतात. मग धन्या अवनीकडे बघतो आणि मग तो म्हणतो, चल ठेवू का आई, फोन ठेवतो, चल परत बोलू आपण. आणि मग तो फोन ठेवतो आणि अवनीजवळ येतो. अवनी ही आपले अश्रू पुसते आणि त्याच्याकडे बघत असते. धन्या अवनीजवळ येतो तेव्हा त्याला कळतं की अवनी देखील खूप रडत आहे. मग तो तिला सॉरी म्हणतो, वहिनी सॉरी ना, सॉरी. तुम्हीच रडायला लागलं का, तसं नव्हतं हो मला करायचं. फोन देतो आणि म्हणतो, हे घ्या वहिनी, सॉरी हं, सॉरी सॉरी. स्वतःचे अश्रू पुसून स्वतःला व्यवस्थित करत असतो. अवनी रडलेलंही त्याला आवडत नसतं. पुढे म्हणतो, ते काय ना बोलता बोलता मी पुढे बोलूच राहिलो असंच. तर अवनी म्हणतो, तुम्ही लावा बरं फोन, झालं माझं आता. तो परत लांब जाऊन त्याचे अश्रू वगैरे पुसून तो व्यवस्थित होऊन येतो अवनीजवळ आणि अवनीला परत परत सॉरी म्हणत असतो. सॉरी हो वहिनी, चुकलं काय. अवनी मग तिचे डोळे पुसते आणि त्याच्या केसातून हात फिरवते मायेने. अवनी मग त्याला काही बोलत नाही. ती म्हणते, चल चल जाऊया आता. आणि मग ते निघतात गप्पा टप्पा करत. धन्या जात असतो, अवनी त्याच्याकडे बघत असते गोड प्रेमाने. पुढचा सीन धन्याचा सॉरी राजाचा आणि यशाचा घेतलेला आहे. राजा यशाच्या कामावर गेलेला असतो. तो यशाला बोलवून घेतो साईडला. यशा पहिला राजाला म्हणत असतो, काम करत करतच बोलूया म्हणत असतो, पण राजा त्याला म्हणतो साईडला ये. मग तो काम तिथंच थांबवतो आणि साईडला येतो. यशा म्हणतो, हां बोल ना. राजा म्हणतो, दादा काय ना एक प्रॉब्लेम आहे. यशा म्हणतो, काय झालंय. मग राजा म्हणतो, अवनी मॅडमना वाटतंय की तू मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून. यशा थोडा त्याच्यावर चिडलेला असतो. तो म्हणतो, तूच सांगितलं ना हे. राजा म्हणतो, अरे ते आता कुणी सांगितलं काय सांगितलं हे महत्त्वाचं नाही आहे रे. यशा म्हणतो, मग काय महत्त्वाचं आहे. राजा त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, तू आहे ना जरा चांगले कपडे घालून बाहेर पडत जा ना. यशा म्हणतो, चांगले कपडे, चांगले कपडे घातल्यावर मग हे रेती, वाळू, विटा, मग कपडे खराब होणार नाही आहेत का.
मग राजा परत त्याला सजेशन द्यायला लागतो. नाही, मी काय म्हणतोय, तू घरातून बाहेर पडतानाच चांगले कपडे घाल फक्त. आणि मग इथे आलास ना, की मग तू तुझ्या कामावरचे कपडे घालू शकतोस ना. यशा म्हणतो, राजा, तुझ्या या खोटं बोलण्यामुळे आम्हाला काय काय करावं लागणार आहे काय माहिती. आणि खरंच आहे, एक खोटं बोलण्यासाठी एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटे बोलावे लागतात. मग यशा म्हणतो, बरं, आणखी काही आहे का तुझं? राजा म्हणतो, नाही, नाही नाही, काय नाही आहे. यशा म्हणतो, नक्की ना? राजा थोडा पॉज घेऊन म्हणतो, अवनी मॅडम आहेत ना, जरा टेन्शनमध्ये आहेत. यशा म्हणतो, काय? राजा म्हणतो, त्यांना अरे काम करायचं आहे, म्हणजे ना त्यांच्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग होईल ना. तू त्यांच्यासाठी एखादी नोकरी बघू शकतो का? यशो म्हणतो, अरे मी? मग राजा म्हणतो, अरे नाही, म्हणजे त्यांना वाटतं की तू मोठा कॉन्ट्रॅक्टर वगैरे आहे, त्यामुळं म्हणून आहे ना त्या विचारत होत्या. यशो म्हणतो, अरे काय, कसं शोधू मी? त्याला फार टेन्शन आल्यासारखंच होतं. राजाने त्याच्यावरही ऑप्शन काढलाय. तो म्हणतो, काय 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 हरकत नाही आहे, तू सांग ना त्यांना की तुला शक्य नाही आहे म्हणून. यशाकडे आता कुठला ऑप्शनच नसतो ना. मग तो म्हणतो, बरं, ठीक आहे, सांग तू. त्याच्याकडे नाईलाज झालेला असतो त्याचा. यशापुढे राजापुढे म्हणतो, दादा, थँक्यू हां, तू लईच समजूतदार आहे. इकडे राजाचं काम झालं ना थोडंसं. मग यशा म्हणतो, अरे राजा, तू पण जरासं समजूतदार बन. खूप चांगल्या आहेत त्या, नको फसवू त्यांना. राजा म्हणतो, अरे दादा, मी त्यांना फसवत नाही आहे, खरंच नाही फसवत आहे. तुला जर असं वाटत असेल ना मी फसवतोय, तर मी आत्ता जाऊन सोडून येतो त्यांना बघ. पण त्या जाणार तरी कुठं? हे बघ, त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत ना. त्या कुठं जाणार? आणि आता आपल्याकडे आहेत म्हणून त्यांना थोडंसं बळ मिळतंय रे. हे बघ, मी एवढंच सांगतोय की त्यांची स्वप्न पूर्ण होऊ देत. मग आपण बघू ना, मी त्यांना तसं वचन दिलंय रे, सपोर्ट करून म्हणून. मग यशा म्हणतो, हे बघ राजा, जोपर्यंत त्यांची स्वप्न पूर्ण व्हावेत म्हणून जर तू खोटं बोलत असशील तोपर्यंतच ठीक आहे. पण ज्या दिवशी तू तुझ्या स्वार्थापोटी त्यांना तुझ्यावर प्रेम होईल या आशेपोटी जर तू खोटं बोलून राहिला, तर मी स्वतः त्यांना जायला सांगेन बरं का. राजा म्हणतो, नाही दादा, नाही, मी खरंच सांगतोय, तसंच होईल. त्यांच्या स्वप्नांसाठीच मी हे सगळं करून राहिलोय, त्यासाठीच मी थोडंसं खोटं बोलतोय. राजा म्हणतो, पण दादा, असं पण होऊ शकतंय ना, त्या स्वतःहूनच माझ्या प्रेमात पडलेत, म्हणजे शक्य आहे ना ते. ईशा काही बोलत नाही. मग राजाच म्हणतो, बोल ना. तेव्हा काय करायचं? ईशा त्यावर काय उत्तर देत नाही. तो म्हणतो, तू जाय बरं, तू आगाऊ काही बोलू नकोस इथं, लय कामं पडली आहेत माझी, तू जाय बरं इथनं. मग राजा तिथून निघून जातो आणि यशा त्याच्या कामाला लागतो. रात्र होते. इथे अवनी फोन लावत असते. अवनीने स्वातीला फोन लावलेला असतो. अवनीने खूप आशेने स्वातीला फोन लावलेला असतो. स्वाती फोन उचलते. खरं तर स्वातीला माहिती नसतं हा फोन कुणाचा आहे, कारण अवनीनं नवीन सिम कार्ड घेतलेलं असतं ना. मग स्वाती बोलते, हॅलो. अवनी म्हणते, वहिनी, अवनी बोलतीये मी, माझा नवीन नंबर आहे हा. स्वाती काळजीने विचारते, अगं कशी आहेस तू? अवनी म्हणते, मी बरी आहे. बाबा कसे आहेत वहिनी? व्हिडिओ पाहिल्यामुळे स्वातीला वाटत असतं की अवनी खरीच चुकी नाही आहे किंवा तिला त्रास होतोय. अवनी पुढे विचारते, तुम्ही तुम्ही सगळे कसे आहात वहिनी? स्वाती म्हणते, सगळे ठीक आहेत. मला सांग, तू कशी आहेस? आणि काय घडतंय तिकडे तुझ्यासोबत? मला खूप काळजी वाटतेय. सगळं ठीक आहे ना गं? काही प्रॉब्लेम झालाय का? अगं बोल ना, काही बोलत का नाही आहेस तू? अवनी काही न बोलता ती म्हणते, अगं ऐक ना, ऐक, बोल ना. ऐक ना वहिनी, मला ना एक छोटीशी हेल्प हवी होती गं तुझी. स्वाती म्हणते, हेल्प? हां, बोल. तिला शक्य असेल तेवढी ती केलीच असती. अवनी म्हणते, अगं माझी एक इम्पॉर्टंट बॅग होती डॉक्युमेंट्सची, ती विसरून आली आहे मी. माझे डिग्री सर्टिफिकेट, सगळे आय डी प्रूफ होते गं. स्वाती म्हणते, सर्टिफिकेट आहेच, ड्रॉवरमध्येच आहेत. बघते हां. तेवढ्यात मागे महेश आलेला असतो. तो मग स्वातीला म्हणतो, मोबाईल स्पीकरवर टाक. अवनी ते ऐकते. मग महेश तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, मोबाईल स्पीकरवर टाक म्हणून सांगितलंय ना. मग स्वाती मोबाईल स्पीकरवर टाकते. अवनीला म्हणतो, कशासाठी फोन केलायस तू? अवनी तिकडून म्हणते, मला माझे सर्टिफिकेट्स हवे आहेत. महेश ओरडतो आणि म्हणतो, मिळणार नाही आहेत. घरातून पळून गेली आहेस ना तू तोऱ्यात. अवनी पुढे म्हणते, अरे पुन्हा तेच तेच काय आहे? अरे दादा, किती वेळा अजून हेच बोलणार आहेस तू? महेश म्हणतो, मरेपर्यंत बोलणार आहे. आणि या घरातून तुला काहीही एक मिळणार नाही आहे. कोणी रिक्वेस्ट करत असते, दादा प्लीज. महेश म्हणतो, नाही मिळणार आहेत. ती खूप विनवण्या करत असते, पण महेश तिचं काही एक न ऐकता तो फोन कट करून देतो. इकडे अवनी
हॅलो हॅलो म्हणत असते पण फोन कट झालेला असतो. ती म्हणते, अरे सर्टिफिकेटच मागत होती ना ती. यशवंत आग लाव त्याला आणि तो निघून जातो. इकडे राजा आलेला असतो अवनीच्या मागे. अवनी खूप रडत असते. अवनीला पाहून तो विचारतो, अहो मॅडम काय झालंय, का रडताय? अवनी राजाला उत्तर न देता ती रडत रडत त्या खाटवर जाऊन बसते. मग राजा तिला विचारत असतो, अहो मॅडम झालंय तरी काय? पण अवनी मात्र काही बोलत नसते. ती फक्त रडत असते मोठ्या मोठ्याने. तिला आवरतच नसतं रडणं. अच्छा, तिला विचारायचा प्रयत्न करत असतो काय झालंय. ओ मॅडम सांगा. पण अवनी काही न बोलता ती जास्तच मोठ्याने रडत असतं. राजा म्हणतो, मॅडम जरा हळू रडा, खूप मोठ्याने रडत आहे तुम्ही, माझ्या घरच्यांनी ऐकलं ना मलाच धारेवर देते, प्लीज हळू रडा ना. मग अवनी म्हणते, मी रडू पण नको का? नसं तुला नसेल थांबायचं तर जा, तेवढ्यात यशा येतोच. काय झालं, तुम्ही का रडून राहिलाय? मग तो राजाकडे बघतो, राजा काय केलं तू? राजा म्हणतो, अरे दादा गळा शपथ सांगतो, तुझ्या रडण्यात माझा काहीच हात नाहीये. अवनीला विचारतो, हा खरं खरं बोलून राहिलाय का? खरं सांगा, हा खरं बोलतोय का? अवनी काही न बोलता मोठ्याने परत रडायला लागते. त्या रागाने राजाकडे बघत असतो. राजा म्हणतो, अहो मॅडम सांगा ना, मला कुटेल होतो. यांचं इकडे चालू असतं. तेवढ्यात धन्या येतो. धन्या म्हणतो, काय झालं वहिनी? वहिनी रडू का राहिला तुम्ही? पण राजावरच वळतो. तो म्हणतो, राजा दा तू काय बोलला वहिनींना? तूच काहीतरी केलं असणार आहे. वहिनी असं, हे बघ हे मी तुला सांगतो, वयाचा विचार करणार नाही. हे बघ वहिनींना काय बोलायचं नाही तुला सांगतो. अवनी अजूनही काय बोलत नसते. राज म्हणतो, अरे ऐका ना, जो तो येतोय तो फक्त मलाच बोलतोय. अरे मी खरं सांगतोय, मी काहीच केलेलं नाहीये. यायच्या अगोदरपासून रडतायत या. आणि अजूनही रडत असते. मग यश म्हणतो, राजा असंच कोणी रडत नाही हा, तू सांग मला काय केलंस ते. आपण नाही काय तर काय असंच असतं हे. राजा अवनीच्या समोर जातो आणि म्हणतो, मॅडम प्लीज त्यांना सांगा मी काही केलेलं नाहीये. आधीच इथं टेम्परेचर वाढून राहिलंय आणि त्यात इथं पाऊस पडना झालाय आणि आता माझ्यावरच इथं सगळं बिल फाटणार आहे. तुम्ही सांगा ना त्यांना, प्लीज सांगा ना यशादाला, अहो मारलं होतं मला. अवनी अजूनही काही बोलत नसते. मग यशा म्हणतो, राजा इकडे इकडे ये तू. राजा म्हणतो, हो मॅडम सांगतील राशादा थांबतो. धना म्हणतो, ये इकडे ये तू. त्याला खरंच तिकडे आतमध्ये घेऊन जात असतं. चल तू म्हणून तेवढ्यात मावणी म्हणते, थांबा. नाही राजानं काही नाही केलंय, शेवटी बोलली बाई. अवनी म्हणते, नाही त्यानं नाही केलंय, मीच मूर्खपणा केलाय. अजूनही रडत असते. धन्या म्हणतो, काय केलं बहिणी तुम्ही? अवनी म्हणते, माझे सगळे सर्टिफिकेट घरीच विसरलीये मी आणि माझं पुढे कसं होणार आहे काहीच कळत नाहीये मला. ती खूप रडत असते. म्हणजे तिला नोकरी बघायची असते, डॉक्युमेंट नसतील तर नोकरी कशी मिळणार ना. पण राजा तिचा मूड ठीक करतो. राजा म्हणतो, ओ काय एवढंच आहे ना? मी त्याच्यावर चिडते. म्हणते, अरे एवढंच ना, एवढंच आहे का? अरे नोकरी कशी मिळणार आहे मला सर्टिफिकेट शिवाय? पुढे कुठे ॲडमिशन घ्यायचं असेल तर कसं घेणार आहे? माझी सगळी स्वप्न पूर्ण कशी होणार आहेत? राजा म्हणतो, मॅडम जगातला कुठलाच कागद तुमच्या स्वप्नांना थांबवू शकत नाही. तुम्ही होप सोडू नका हो मॅडम. अवनी चिडते म्हणते, गप रे, मला कसली होपही दिसत नाहीये आणि तोपही दिसत नाहीये. तिला खूपच टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे ती म्हणत असते, तुम्ही प्लीज जा बरं इथून जा. आणि ती राजाला ढकलून घालवत असते. म्हणत असते, तुम्ही सगळ्यांनी प्लीज इथून जा, मला जरा एकटं राहू देत. मग यशा आणि धन्या देखील म्हणतात, हो चल चल चल, त्यांना एकटं राहायचं म्हणतात ना, चल तू. राजा जात असतो पण म्हणतो, अरे थांब रे, अशा परिस्थितीत त्यांना एकटं नाही सोडून जाऊ शकत आपण त्यांना. मग राजा अवनीजवळ जातो आणि म्हणतो, हे बघा मॅडम, तुम्हाला टेन्शन आलंय, पण या प्रॉब्लेमवर आपल्याला मार्ग पण काढायचा आहे की नाही? मग मला सांगा, असं घरी बसून मार्ग निघणार आहे का आपल्याला? मला एक सांगतो, टेन्शन आल्यावर असं घरी एकटं कोंडून घेऊन नाही बसायचं, रडत नाही बसायचं, बाहेर पडायचं. एकदा का आपण मोकळ्या हवेत गेलो ना की गोष्टी सुचायला लागतात. एकदा काय ना वारा तोंडावर पडला की असं मन मोकळं होतं ना, आणि मग मन मोकळं झाल्यावर ना गोष्टी सुचायला लागतात. आणि हा माझा नाही, आमच्या यशोदाचाच फंडा आहे. यशोद थोडा आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागतो. म्हणतो, हा? राजा यशाला विचारायला लागतो, हा काय यशोदा बरोबर आहे ना? यशा नाईलाज असतो, हा होय बरोबरच आहे असं म्हणतो. मग राजा म्हणतो, मॅडम तुम्हाला मी एक सुचवू का? तुम्ही मस्तपैकी तयार व्हा, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊन येऊ. राजा यशाला विचारतो, यशोदा जाऊ ना? यशा म्हणतो, अरे मला काय विचारून राहिला, त्यांनाच विचार ना. यश अवनीला म्हणतो, तुम्हाला चालणार आहे का बाहेर जायला? तुम्हाला आवडेल का जायला? मग अवनी म्हणते, हो चालेल मला, नाहीतर असं खोलीत बसून बसून कंटाळा आलाय मला. मग यशा म्हणते, राजा घेऊन जा त्यांना बाहेर फिरायला, जरा बरं वाटेल त्यांना बाहेर हवेत. माझं म्हणणं आहे. मग राजा पण खुश,
चला असं म्हणतो अवनीला. मग यशा धन्या बाहेर जातात. मग राजा म्हणतो, बरं ऐका, तुम्ही तयार व्हा, मी आहे इथंच. आणि मग राजा तिथून निघून जातो. इकडे धन्या देखील तयार होत असतो. राजा म्हणतो, अरे ए, तू कुठं चालला एवढं तयार होऊन? धन्या म्हणतो, अरे कुठं चालला म्हणजे काय, वहिनींबरोबर चाललोय. राजा म्हणतो, अरे वहिनींबरोबर काय, येडा आहे का काय तू? धन्या म्हणतो, अरे येडा काय, मी असतोच की वहिनींबरोबर. राजा म्हणतो, ए तीन तिगाडा काम बिगाडा, टू इज ए कंपनी आणि थ्री इंच कबाब में हड्डी, तू यायचं नाही. राजा म्हणतो, ए राजा ता तू रॉंग बोलून राहिला आत्ता. राजा म्हणते, रॉंग बोल नाही तर राईट बोल ना, समोर त्रिवार निषेध रंदो, पण तू यायचं नाही. धन्या त्याच्या मागे लागलेला असतो, तू घेऊन जा प्लीज 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 बनून. मग तेवढ्यात मागून पाल्या येत असतो. त्यांचं आपलं सुरूच असतं. पाल्याला बघून राजा डोक्यात ट्यूब पेटते. मग पाल्या येतो तो खुश असतो. तो यशाला म्हणतो, यशोदा मस्तपैकी एक गरम कडकपैकी चहा टाक, एकदम फ्रेश वाटलं पाहिजे. यशा म्हणतो, हां टाकतो. राजा पाल्याबरोबर गोड बोलायला जातो. हां दे पाल्याला एक चहा दे. लवकर आलाय तो आज. तर त्याच्याजवळ जाऊन हळूच त्याची किल्ली उचलून बाजूला होत असतो. पाल्या म्हणतो, अरे नाशिकचे आशिष, काय चावी ठेव इथं, गॅरेजची गाडी आहे ती. राजा म्हणतो, हां माहिती आहे मला गॅरेजची गाडी आहे, पण काय आहे माझं जरा काम आहे रे. म्हणतो, हां काय? राजा म्हणतो, हां हां. धन्या आणि यशा देखील म्हणत असतात, हो, पण ते काही बोलू शकत नसतात कारण अवनी बाजूला आवरत असते ना बाजूच्या खोलीत. आल्या म्हणत असतो, अरे त्या गाडीच्या घशात साधं घोटभर पेट्रोल नाही टाकत तू. इकडे धन्या यशाला म्हणतात, जाऊ देत ना, पण ते म्हणतात, यशा म्हणतात, ग बस रे. त्या लाडात येऊन, अरे असं कधी केलंय मी मी भरतो की पेट्रोल. यशोदा बघ ना. यशा काही बोलत नाही. पुढे पाल्या म्हणतो, यशोदा ह्यो काय करतोय माहितीये का, माझी गाडी नेतो, गाडीतलं पेट्रोल संपलं की गाडी तिथंच ठेवून देतो आणि मला फोन करून सांगतो की गाडी बिघडली आहे म्हणून. का द्यायची गाडी सांग बरं. म्हणतो, अरे नाही ते एकदाच झालं होतं आणि याच्या पुढे नाही होणार, गॅरंटी नाही होणार असं. पाल्या काय गाडी द्यायला तयार नसतो. त्यामुळं राजा त्याला खूप लाडीगोडी लावत असतो. तर त्याच्याजवळ जाऊन म्हणतो, अरे पाल्या जरा समजून घे. पाल्या म्हणत असतो, अजिबात मिळणार नाही, नाही म्हणजे नाही. यशापुढे मग त्याला म्हणतो, पाण्या आज आज फक्त दे. पाल्या म्हणतो, ए यशोदा तू काय रे त्याची सारखी सारखी बाजू घेतोस. थोड्यात अवनी बाहेर येते. यशा म्हणतो, अरे आल्या. मग तो ॲक्शन करूनच त्याला म्हणतो, दे ना असू दे आजच्या दिवस. मग पाल्या समजून जातो काय कशासाठी किल्ली दे म्हणतोय यशा ते. मग पाल्या राजाजवळ जाऊन म्हणतो, रॉंग ड्राईव्ह वगैरे, सुहाना सफर, अरे मौसम हसीन, क्या बात आहे. इकडे पाल्या बोलत असतो, राजा अवनीला घेऊन तिकडे जातो. गंमत जम्मत धूम धडाका. पाल्या मागे वळतो तर हे निघालेले असतात. मग ते यशा धन्या आणि पाल्या देखील त्याच्या मागे मागे त्यांना घालवण्यासाठी बाहेर जात असतात. राजाला बाजूला घेतो, म्हणतो, ए राजा या टायमाला तुला गाडी देतो ना, वहिनी आहेत म्हणून पुढच्या वेळेला अजिबात लाड केले जाणार नाहीयेत. पेट्रोल टाकायचं जा. अवनी त्यांची कुजबूज ऐकते आणि म्हणते, काय झालं. राजा त्याचा डाव त्याच्यावरच पलटवतो. म्हणतो, काय नाही, पाण्या म्हणत होता की गाडी आपण त्याची घेऊन चाललोय ना, तर मग पेट्रोल सुद्धा त्याच्याच पैशानं भर म्हणून. असं म्हणत होता तो. पाल्या यशाकडे बघायला लागतो. राजा पाल्याला म्हणतो, होय की नाही पाल्या, बरोबर आहे की नाही. पाल्या तू अजिबात काळजी करू नको, तू म्हणशील तसंच करणार आहे मी. ते ऐकतो मी, दे तू पैसे. पाल्या वळून यशाकडे बघायला लागतो. यशा म्हणतो, आता द्यायलाच लागेल. मग पाण्या नाईलाजानं अवनी समोर असल्यामुळं खिशातून पैसे काढतो आणि देतो. राजा म्हणतो, चला मॅडम. अवनी म्हणते, बाईकनं जाणार आहोत का आपण. राजा मग अनेक खोटं बोलतं, हां म्हणजे ते गाडी जरा सर्व्हिसिंगला टाकली, म्हणजे त्याची 4 व्हीलर होती ना ती, खरं तर नानांची होती. तर काही अडचण नाही ना तुम्हाला बाईकची. हे तिघीजण आपले बघतच असतात. अवनी पुढे म्हणते, नाही अशी अडचण काही नाही, पण अरे पाऊस कधीही येईल. अहो पावसातच तर बाईकवर फिरण्याची मजा आहे ना. त्यामुळे तसं पाऊस म्हणजे तेवढ्या धड्या म्हणतो रोमांस. अरे रिलॅक्स, पाऊस म्हणजे आहे ना रिलॅक्स आहे. त्याच्याकडे मोठे डोळे करून बघतो आणि परत अवनीला समजावं लागतं, काय आहे ना, आपल्याला रिलॅक्स व्हायला बाहेर जायचं आहे ना, आपल्याला आपल्या संकटांवर मार काढायचं म्हणून चाललोय आपण बाहेर. रिलॅक्स व्हायला पाऊस चांगला आहे असं म्हणतोय मी, चला निघायचं का. जात असतात तेवढ्यात धन्या म्हणतोय, ए राजा त्या वेशीकडच्या रस्त्यानं जा बरं काय. आल्या म्हणतो, ए तिकडनं जाऊ नको, तिकडे खड्डे आहेत जास्त. धन्या मजा करत असतो, म्हणतो, अरे म्हणूनच म्हणून राहिलो ना मी. हसत असतो. तर यशा त्याची मान आवडतो, म्हणतो, गप्प बस.
त्याने म्हणतो सॉरी. राजाला म्हणतो राजा. पुढे राजा म्हणतो आलं लक्षात राहता, तू टेन्शन नको घेऊस. अवनीला म्हणतं मॅडम बसा तुम्ही. राजाचं लक्ष अवनीच्या बांगड्यांकडे जातं आणि तो म्हणतो अरे तुम्ही मी दिलेल्या बांगड्या घातल्यात. अवनी म्हणते हां म्हणजे छान दिसत होत्या या ड्रेसवर म्हणून घातल्यात. राजाला बरं वाटायला लागतं. ज्या हातासाठी आणल्या होत्या त्या हाताने हा बांगडा घातला. बांगडी को उनकी मंजिल मिल गई. राजा म्हणतो छान दिसत आहेत बांगड्या, बसा. अवनी वन साईड बसत असते. मग राजा म्हणतो अहो दोन्ही साईडला पाय टाकून असं एकदम कम्फर्टेबल बसा ना. अवनी म्हणते नाही नको, ते एका साईडनंच बरं पडतं बसलेलं, म्हणजे काही झालं तर आहे ना असं पटकन उतरता येतं. मग धन्या त्याच्यावर हसायला लागतो. मग राजा म्हणते ए, मग हे तिघेही हसत असतात. मग राजा म्हणतो काय आहे, तुम्ही पण ना ह्यांच्या समोरच बोललात मला, एवढं कॉन्फिडन्स का तुमच्या माझ्या रायडिंगवर. म्हणते अरे नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. राजा म्हणतो हो ठीक आहे ठीक आहे चला बसा. मग अवनी बसते. ती थोडीशी अनकम्फर्टेबलच असते पण स्वतःला व्यवस्थित धरून ती बसते. आणि आजचा एपिसोड हा इथे संपलेला आहे. खरंच खूप छान एपिसोड आहे. टी व्हीवर संध्याकाळी नक्की पहा. पुढील भागामध्ये आपण पाहतोय की अवनी आणि राजा लॉंग ड्राईव्हसाठी निघाले असताना त्यांना पोलीस कॉन्स्टेबल असतात ते पकडतात. अरे ही पोरगी कोण लागून गेली तुझी. अवनीला म्हणतात ते फोन लाव तुझ्या बापाला. म्हणत असते मी का माझ्या वडिलांना फोन करायचा, माझा नवरा आहे तो, माझा नवरा असताना मी वडिलांना का फोन करू. मंगळसूत्र काढून दाखवते नवरा आहे हा माझा. राजाला थोडंसं बरंच वाटायला लागतं आणि ते आश्चर्य फील बघायला लागतं आश्चर्याने अवनीकडे. मंडळी कसे वाटले तुम्हाला आपले रिव्ह्यू. जर तुम्हाला आपले रिव्ह्यू आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले रिव्ह्यू असेच पाहत राहा. चला तर मग बघूया उद्याच्या भागात काय होतंय, पाहूया. बाय.